नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन माझ्या ब्लॉग मध्ये. आज मी म्हणजे स्वतः ब्लॉग चालू केला. कसं माहिती का, काय म्हणते त्याला, स्टँड लावला खाली आणि त्याला लावला मोबाईल. स्टँड वरही घेतलो असतो पण जरा लांबून घेऊन लागते, कारण कॅमेरा शूट करायला कॅमेऱ्यात ब्लॉग साठी. म्हणजे एखादी मित्र बोलवू शकलो असतो मी, म्हणजे धरायला ब्लॉग. पण विषय असा आहे की जरा व्हिडिओ करायचे आम्हाला बी वर्षाचे. आता आम्ही आमच्या छतावर, पण आता कोणतं मित्र बोलल्यास मग अजून जरा तुम्हाला बोलणार आहो. मी जरा भारी जरा बोलणार आहो. ते बोलणं येत नसतं मला, म्हणून मित्र बोलू नाही, त्याला स्टँडला लावलं बरं का. आम्हाला जरा व्हिडिओ आधी बघायचे, 2-3 व्हिडिओ करू, त्यानंतर तुम्हाला जरा बोलू सांगतो. जरा 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 इथंच होईल जरा जास्त वेळ. तर आठवलं कुठं लोकेशनवर जातो दुसरीकडे, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला एकाचा बोर करणार नाही मी. व्हिडिओ अजून चालू बी करायला नाही, तर मला एक असं भयानक विचित्र प्राणी दिसला आहे, म्हणजे माकड. त्यानं जर वरी आलं आमच्या पत्त्या घुलला, फोन गायब, कॅमेरा गायब, सगळं जिकडे तिकडे परशाई गायब. आता भेटले त्याला सगळ्या वेळ होतो मी, मला दाखवतो तमा माकड बा कसं बसले का बघा. म्हणलो माकड हो का इथंच बसले. किती वेळ लागते त्याला याच्यावर उडी मारायचं, याच्यावर यायला, आणि या माकडाला घेऊन जायला. तुला जाऊ दे, कॅमेरा जाऊन जाऊ दे. आमचा मी 1-2 व्हिडिओ करतो. व्हिडिओ बनवायचा मेन मुद्दा असा आहे, वर्षाचे तुम्हाला डायलॉग दाखवतो मी. एकदा लिहून ठेवले डायलॉग आहे तर वर्षा म्हणते कसलं बघा फक्त. म्हणजे आबा आता दिसल्यावर का मला, आता ऐका फक्त. चिर दिसले का, चिर कोण पाडले सकाळी मोबाईल, काय म्हणता सकाळी मला कॅमेरावर पडायचं. चिर नाही, माझ्या मोबाईलचा डिस्प्ले घालते म्हणाला लवकरच. उघडल्यावर दिसतच नाही की, मग असं दिसते नाही स्क्रीन. मोबाईल फुलले बघा माझा आहे ना. याचे डायलॉग लिहिला बघा, कसलं बोलते बघा डायलॉग. एवढा दिमाग खाते आधीच सांगायला मी त्याला, माहिती आहे मला कसं करते रोजचं, तुम्हाला दाखवतो. एवढा ओक्टा दिमाग खाते का, एवढा ओक्टा दिमाग खाते, असा चापटा दिमाग वाटते का धरून मला तर. हो का, डायलॉग लिहिला का, एवढे डायलॉग आहेत बघा, तुम्हाला उलटे दिसतील. तेव्हा ऐकू घाल तुम्ही, काय टेन्शन नका तेवढं. नापास झालीस सांगतो की नीट पूर्ण राहील. नापास झालीस तर तुझं लग्न लावून देतो, अशी धमकी मुलींना देतात. अशीच धमकी अशी धमकी मुलांना देऊन दाखवा बरं. एका वर्षामध्ये 2 सुना येतील, एक ऑक्टोबर मध्ये, दुसरी एप्रिल मध्ये. म्हण नापास झाली तरी चालेल, अशी चालेल नाही. नापास झालीस तर तुझं लग्न लावून देईल, अशी धमकी मुलींना देतात. अशीच धमकी मुलांना देऊन दाखवा बरं. एवढंच म्हणाले. नापास झालीस मग पुढे म्हण तेवढं. नापास झालीस तरी तुझं लग्न लावून देईल, अशी धमकी. नापास झालीस, इकडे तुला सांगतो, तू बघा बघता आता जादू बघा. नापास झालीस तर तुझं लग्न लावून देईल, अशी धमकी मुलींना देतात. अशीच धमकी मुलांना देऊन दाखवा बरं. 1 वर्षामध्ये 2 सुना घरी येतील, पहिली ऑक्टोबर मध्ये, दुसरी एप्रिल मध्ये. नापास झालीस अशी धमकी. नापास झालीस तर रे बाळा, नापास झालीस तर तुझं लग्न लावून देईल, अशी धमकी मुलींना देतात. नापास झाली तर झाली तर नाही. नापास झालीस तर तुझं लग्न लावून देईल. नापास झालीस तर तुझं लग्न लावून देईल, अशी धमकी मुलींना देतात. अशीच धमकी मुलांना देऊन बघा बरं. अशीच धमकी मुलांना देऊन बघा बरं. एका वर्षामध्ये 2 सुना घरी येतील. एका वर्षामध्ये 2 सुना घरी येतील. एक ऑक्टोबर मध्ये, दुसरी एप्रिल मध्ये. हा मंडळला बरं. ह्याचं लावून नसतो डायरेक्ट. इथे सर पाठीमागं सर थोडं पाठीमागं जाऊ पाठीमागं. जोरात बोला. 1, 2, 3 स्टार्ट. नापास झालीस तर तुझं लग्न लावून देईल. नापास झालीस तरी म्हणून नापास झालीस तर तुझं लग्न लावून देईल, अशी धमकी मुलींना देतात. अशीच धमकी मुलांना देऊन बघा बरं. एका वर्षामध्ये 2 सुना घरी येतील, अशी धमकी मुलींना देतात.
केलेले लोक असला दिमागात देणं दुसरा देतो ना डोळा दुसरा. आता ही म्हणते बघा एवढा असं काय काही काही विषय नाही. साबुदाणा खिचडी खाण्यासाठी उपास धरला होता. आता आई म्हणत आहे शाबू भिजवायला विसरले, आज भगरच खाऊ. म्हण बरं काय काय आठवलं काय काय म्हणलं एवढं जाऊ दे. साबुदाणा खिचडी खाण्यासाठी उपास धरला होता. आता आई म्हणत आहे शाबू भिजवायला विसरले, आता बघरच खाऊ. पुन्हा डोक्याला हात लावून खाजवायचं खाली जाऊ ना. ओके तू स्टार्ट. साबुदाणा खिचडी खाण्यासाठी उपास धरला होता. आता आई म्हणते की शाबू भिजवाया लय उशीर झाला, आता भगरच खाऊ. डायलॉग काय होता माहिती का? तिला तसलं म्हणलंय शाबू भिजवायला विसरले होतं, शाबू भिजवायला लय उशीर झाला म्हणून असा टाकतो. टेन्शन घेऊ नका, जमते काय नसते कारण म्हणा डायलॉग काय म्हणलो. मला दुसरा व्हिडिओ देतो परशाला सोप्पा अजून एक. पण एक विषय सांगू तुम्हाला खरं खरं. आता फॉलोअर्स किती आहेत आपले? 8,530 असं काय फॉलोअर्स आहेत सध्या. एक रियालिटी सांगू तुम्हाला. याला एक मी बोललो होतो, तुला आठवतं काय बोललो होतो स्टार्टिंग करताना? काय बोललो होतो? 2 महिन्यात फेमस करतो. 2 महिन्यामध्ये चॅलेंज दिलं तुम्ही. एकच महिना झाला मला, एकच महिन्यामध्ये 8,000 रेग्युलर करायला लाव. रेग्युलर व्हिडिओ कधी बंद करायला लाव. म्हणजे एका 4-5 करता रेग्युलर. म्हणजे हे लाईफ कधीतरी बोलता हे येते रोज घरात कसं काय, म्हणजे काय लांब नाही ना घरचं आपल्या, काही विषय नाही. पण लोक तुम्हाला एक सांगतो, एक सच्चाई म्हणजे मेन कहाणी सांगतो तुम्हाला. जर कोणी व्हिडिओ करायची सवय कोणी असली तर लवकर चालू करा. कोणी कारण स्टार्टिंगला कोणी सपोर्ट करत नाही. आणि एकदा जर वर चालू का असं कसं नाव घेतात हे ना, असं हे तसं नंबर करायला, असं करा तसं करायला. त्याच्यामुळे फक्त स्वतःवर जरा विश्वास ठेवा. होईल तुला लवकर काही बी चालू करा. जे आवडतं ब्लॉगिंग किंवा चालू करा. कारण कोणी सपोर्ट देत नाही, कोणी साथ देत नाही. मित्र बी असते सोबत, पण त्यांनी कोणी सपोर्ट देणारे काही जण असतात, काही जण सपोर्ट पण देत नाही. काय जण की इथं जवळ बोलतात भारी करा, अशी करा, ती करा, पाठीमाग जरी बोलतात काय बी करते ती. जाऊ दे सोड भाई. मी एक सांगतो, मला जी सपोर्ट आहे माझ्या मित्रांचा ब्लॉगिंग करायला लेकिन एक 50-60 मित्र म्हणजे असं साथ सपोर्ट देणारे मला. म्हणजे व्हिडिओ बघतात भारी होईल असं सांगतात. आता युट्यूबला लागतेच का आपल्याला फक्त 1,000 सबस्क्राईब, 4,000 वॉच टाइम. 1,000 लोकांनी फक्त 4 मिनिट जरी बघितलं तर वॉच टाइम पूर्ण होऊन जाते 4,000चा. आणि 1,000 लोक म्हणजे आता काय इंस्टावर आहेत आपले 1800-2200 काहीतरी असं काहीतरी आहेत माझे फॉलोअर्स. अशी विचार जर केलं तर 2-3 हजारच्या वरच आहेत, पण करत नाहीत. कोणी सपोर्ट करत नाही मला माहित. आणि मी त्यांची अपेक्षा पण करत नाही सपोर्टची. कारण सपोर्ट भेटणं म्हणजे लई मुश्किल आहे. कारण कोणी सपोर्ट करून जर आपल्या वर गेलो असतो तर जातच नाही ना. जी मला आज सपोर्ट करते त्यांना मला एकच सांगतो भाई, तुम्ही फक्त सपोर्ट करत राहा शेवटपर्यंत. ज्या दिवशी मी सक्सेस होईल, ज्या दिवशी मी यशस्वी होईल, त्या दिवशी तुम्हाला खंजर घेऊन असणार. मला त्या पोरांच्या समोर जी पोरं आता माझ्या पाठीमागे मला नावं ठेवते, एवढं लक्षात ठेवा बरं का तुम्ही. कारण टॉपचा विषय होणार आहे, थोडे दिवस थांबा फक्त. कारण ते काय म्हणलो आता बरं का, उघडा टॉपला नेतो. आपली ब्लॉगिंगचा कंटिन्यू राहणारच आहे, काही विषय नाही. ब्लॉगिंग करण्याचा उद्देश असा आहे की आपली म्हणजे सध्या वाऱ्याला जाऊ या ना जाऊ, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष लोक 5-5 6-6 वर्ष घासतात, आपल्याला 2 वर्ष घासायला काय चालले. तेवढं मी नॉलेज बकळा हो, काय काय गोष्टीचं बकळा, पण मी लगेच सांगत नाही. कारण ती याला चॅनल मोनिटाईज मी असंच करणार आहे, बकचोदी करूनच काही पण नाही. चॅनल मोनिटाईज झाला का त्याच्यानंतर करणार एकदम तुम्हाला रिअलिटी फॅक्ट मी सगळं सांगतो वजनामध्ये. कारण अनुभवले म्हणजे वय कमी आहे, पण अनुभवले भारी भारी घेतला लोकांकडनं बी, स्वतःच्या जीवाने बी, इकडं तिकडे कुठाने सगळं आहे, काही विषय नाही. सगळं सांगतो. फक्त माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, काही विषय नाही. फक्त मला मोनिटाईज होऊ द्या एकदा चॅनल, नंतर ना बघा तुम्ही. कारण महत्वाचं आहे तर सध्या पैसा, आणि ते आता आपण बघायला प्रयत्न करा. आपण निवडला क्षेत्र आपलं मोबाईलवरच, कारण ऑनलाईनवरच ब्लॉगिंग करून व्हिडिओ करून इंस्टावर असं करायचं निवडला. त्याच्यामुळे ट्राय तर 2-3 वर्ष तर लागणार आहेत आपल्याला, असं पण तसं पण होईल तुला लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बघू परशाचा तर आहेच, काही विषय नाही. परशाचा वर जातात टॉपला, त्याच्यामध्ये जरा आपलं पण होणार आहे. काही नाही, फक्त थोडे दिवस थांबावं लागते. आज कसं आहे, 4 लोक म्हणते तर काय करायला की काय नाही, की पोरगा असेल तर साधा ह्यानं म्हणजे 8वीला आहे. आता काही लोक मला म्हणले नाही 10वी नापास होईल, ही होईल ती तुझ्या नादात. मी एक विचार केलो, 10वी पर्यंत जर याच्या समजा 50,000 फॉलोअर झाले, काही गरज नाही भाई असं कारण. यांना केला विचारा तुम्ही, अभ्यासामध्ये कमी आहे जरा आधीच. ह्याच्या घरून म्हणजे यांच्या घरचं काही लांब नाही. आमच्या घराच्या घरी एक असल्यासारखंच आहे. याचं एक तर अभ्यासात पहिलंच मन नाही, जर आगाऊपणा करते पहिल्यापासून. आता व्हिडिओची आवड ह्याला होती स्वतः पहिलं,
मी म्हणत आहे की मी ह्याला आणला वरीन ह्याला हा किती झाल्याचा भाऊ तसं काय म्हणणार नाही, टेन्शन काय घेऊ तुम्ही. कारण काही पोरं सांगतो तुम्हाला हे जरा जरा वर चालतं त्याला ते म्हणजे काही जणांना माहितच नाही ह्याचं आणि माझं नातं काय. ह्याला लगेच म्हणत होते काय म्हणत तर ते थोडक्यात सांगू ती नको सांगू नाव सांगू कोण म्हणले काय म्हणाली तुला आयडी त्याच्याकडून घे अजून तूच तुझ्या मोबाईल कर म्हणा. मी त्याला माहितच नाही आमच्या दोघांचं नातं काय असं बोलणारे असते तर मग त्यांच्यापासून पहिलं आम्ही सावधान आधीच पहिला काही विषय नाही आम्हाला माहित होतं असं होतेच म्हणून. कारण ही आता किती झालं तर भाऊ आहे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा ऐकते त्याचा काही विषय नाही. लोकांना कुठं माहित आहे मला काही जणांना माहित आहे ते गावातल्या सगळ्यांना माहित आहे काय नातं आहे काय नाही. मग ती जरा कुसबुस करते तिकडे तिकडे पण तेवढं करत नाहीत. बाकीचे लोक काय बाहेरची इकडे तिकडे जरा फेमस झाला चला याला इकडे करा याला इकडे करा दोघं बी थांबवा काही याला काय भेटणार आहे काय माहिती मला कळत नाही. जाऊ द्या लय बोललो आता जरा ब्लॉग करतो ना सॉरी काम तिथे व्हिडिओ करतो वर्ष अजून 2-3 एक नंबर काहीच विषय नाही फक्त सपोर्ट द्यावं तुम्ही दाखवू 6 महिन्यामध्ये दाखवू म्हणून लोक असते सोशल मीडियाची पॉवर. मराठी बोलायला म्हणून जरा व्ह्यूज कमी येतात मला माहित आहे पण मराठी असल्याचा मला गर्व आहे म्हणलो. हिंदीमध्ये केले असले व्ह्यूज जातात मला माहित आहे. इंस्टाला 10K वर जात होते मला पहिले व्हिडिओ आता जातात किती 2-3 हजार फक्त मराठी आहे म्हणून का कारण आपले लोक आपल्याला सपोर्ट करत नाही तुम्हाला माहित आहे उगा काही. जाऊ द्या फेमस होण्यासाठी कुठं आपल्याला हिंदी निवडायची नाही. हिंदीमधून कधी तर ब्लॉग बी करू हिंदीमध्ये कधी तर बोलू तसा काही विषय नाही म्हणजे हिंदीला बी आपली काय पूर्ण नफरत नाही पण गर्व आपल्याला मराठी असलेला आहे त्याचा काही विषयच नाही. हा थांबा वर्षाचा व्हिडिओ करतो म्हणलो आधी. व्हिडिओ सांगतो कसं आहे म्हणजे आत्ताचा डावला आहे का ते ऑन द स्पॉट काढलेलं आहे तर काही असं कोणाची कॉपी बिपी नाही डायरेक्ट काढला. इतके दिवस कॉपीची होते कारण याला आवड जाते जरा विषय आता व्हिडिओच्या आधीचा व्हिडिओ कसा होता ते कर म्हणते त्यांना डायरेक्ट म्हणजे येणार असं नाही म्हणते तेवढा मी बी लोड घेत नाही जेवढं होईल तेवढं आता स्टार्टिंग आहे याची जरा सपोर्ट करा म्हणजे काय आपलं आपणच सपोर्ट करावं केला थोडं जरा बारकी देतो मीच कारण जरा ले असं सांगालो ह्याच्या मनाच्या वर डोक्याच्या वरी तर मग ह्याची मेंटॅलिटी बदलते आहे मला होणार झाले काय की हे झाले काय की म्हणून त्याने जरा लो होते त्याच्यामुळे जरा छोटे देतात काही विषय नाही. आता लावला बा कसं आहे काय होता लावला का सांगतो स्टार्टिंग माझं विसरते कधी रात्री सर्दी उजव्या नाकात होती आणि सकाळी उठून बघितलो तर नाही सकाळी उठून लक्ष केलं तर डाव्या नाकात झाली होती डाव्या नाकात आली होती झाली नाही डाव्या नाकात आली होती आणि उजवं नाक रिकामं होतं. ओके कामा म्हणलो आठवते का येते का 1 2 3 स्टार्ट. रात्री सर्दी उजव्या नाकात होती सकाळी उठून लक्ष केलं तर डाव्या नाकात आली होती उजवं नाक रिकाम होत. नाही असं ब्रेक देऊ नको डायरेक्ट ऑन स्पॉट सगळंच लगातार बरोबर का. रात्री सर्दी डाव्या नाकात होती डाव्या नाकात उजात गेली हा काय बी म्हणे इकडे जमते काय नाही. हा रात्री सर्दी उजव्या नाकात होती सकाळी उठून लक्ष केलं तर डाव्या नाकात आली डाव्या नाकात गेली होती नाही डाव्या नाकात आली होती उजवं नाक रिकामं झालं होतं असं रिएक्शन घेऊ उजवं नाक आणि माझी सर्दी कधी गेली. रात्री सर्दी उजव्या नाकात होती सकाळी उठून लक्ष केलं तर डाव्या नाकात आली आणि उजवं नाक रिकामं होतं. हसू नकोस पुन्हा शेवटला. ओके 1 2 3 स्टार्ट. रात्री सर्दी उजव्या नाकात होती सकाळी उठून लक्ष केलं तर डाव्या नाकात आली होती आता उजवं नाक रिकामच होत. आता कशाला म्हणलं उजवं नाक रिकामं झालं होतं आता म्हणलं ते आता मग कमेंट गाणी केली उजवं नाक रिकामं झालं होतं. 1 2 3 स्टार्ट. रात्री सर्दी उजव्या नाकात होती आणि सकाळी उठून लक्ष केलं तर डाव्या नाकात आली होती आता उजवं नाक रिकामच होतं. आता उजवं नाक रिकामच होतं स्लो मध्ये. ओके 1 2 3 स्टार्ट. रात्री सर्दी अचानक भयानक देणार धप्पा करण भाऊ आला आपला मित्र भाऊ वर्षाचा मित्र शिगरी कुठून आले धक्का तुम्हाला हो का वाटेव का इथून आहे हे नाही का इकडून आले याचं घर इकडे आहे डायरेक्ट पत्रावर धप्पा आहे आम्हाला. हाय का ब्लॉग मध्ये हाय
थांबा आता करण बी आला का आता विषय काय करतो माहिती आहे का काढलो असतो पण भारी दिसला तरी मी बॅक कॅमेराने घ्यायला लावतो म्हणजे करण बी एक नंबर धरते. आता जी पहिल्याचा ब्लॉग सोडलो होतो त्याच्या आधीचा मी खेळाचा काहीतरी तुम्हाला मी दिसला होतो बोलता बोलता तो ब्लॉग शूट केला तर हेच बरं का. हे नाही असे म्हणजे काही असतात बरं का खरंच पोरं जे कॅमेऱ्याच्या पाठीमागे असते दिसत नाही तर आता जरा ह्याच्या घरून परमिशन भेटणार ती ह्याची व्हिडिओ केलो नाही त्याची व्हिडिओ एक नंबर करला तुम्ही तसं काही विषय नाही. ही म्हणजे आपल्या भावासारखंच आहे काही नाही. थांबा जरा मोबाईल काढून ह्याच्या हातात देतो. कसं आहे गाव एक नंबर भारी आहे गाव आमचं. गावातल्या असल्या गावामध्ये आमच्यासारख्या लेकरं आहे म्हणजे भारी राहते हो. चेंज केला असतो भावा. ओके जोरात बोला पहिलं सांगतो जरा पाठीमागे जा थोडं पाठीमागे जा. हा ओके 1 1 2 3 स्टार्ट. रात्री सर्दी उजव्या नाकात होती आणि सकाळी उठून लक्ष केलं तर डाव्या नाकात आली होती. आता उजवं नाक रिकामच होत. एक नंबर रिकामच होतं म्हणलं. रिकामच होतं पण झालं होतं म्हणाय नाही म्हणायचं होतं म्हणायचं होतं म्हणलं नाही. गाईच गाईज सपोर्ट करा सपोर्ट करा फक्त सपोर्ट करा. आणि एक सांगतो का आता आठवले मला 10Kचा एवढा सेलिब्रेशन भारी करतो मला जिद्दीतच करतो वाटलं सर केक बिक आणतो असं धाड धूड धूड होतो. गाणे गाणे बघा कॉपीच व्हायला पाहिजे म्हणून असले गाणे लावतो बघा व्हिडिओ ती एवढा म्हणजे पळून आपळू पण एवढा म्हणजे कॉपी होणार त्या गाण्याची कॉपी होणार असले गाणे लावतो बीट बीट धाड 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 धूड धूड पार जाळून धूर सगळं एकच करून टाकतो बघा थांबा सेलिब्रेशन फक्त बघा कसं सपोर्ट द्यावं तुम्ही काहीच नाही बाकी बट काय जरा इथं एडिटिंग ब्रिडिंग सगळी ओके मध्ये आहे फक्त सपोर्ट ओके मध्ये चला दुसरा घ्या. जाळण धुरी असं बोलते असलं अभ्यासात खरंच नाही बरं काय ना खरंच नाही. कालच्या शिक्षकाकडे गेलो आणतो का नाही काल त्यांना म्हणलो सर याला अभ्यासात काय येतंय का त्यांनी काय म्हणले माहित आहे का एक्सवायझेडचं नाव घेतलं दुसऱ्या यांचं ह्याला व्याकरण माहित नाही म्हणजे काय ह्याला व्याकरण म्हणजे काय माहित नाही म्हणले. मी म्हणलो काय नाही जाऊ द्या घ्या फक्त या लेकरांना फक्त पास करा म्हणलो 10वी कारण ह्यानं जर नापास झालं तर माझ्यावर नाही येणार आहे म्हणलो. ह्यांना दाखवलं सरला सर जरा चांगले आहेत त्यांना म्हणजे ओळख होती माझी पहिले तीन दोस्तासारखं बोलतो ती आई दाखव सर कशाला असते आयडी विडी तर मला म्हणते की आमचं बी काय तर करा असं पाहिजे माणसा जरा क्वालिटी पाहिजे ही क्वालिटी आहे थांबा लागते दुसरी क्वालिटी एक नंबर. आम्ही राहतो भारतात वर्षा आम्ही राहतो भारतात कुठे गेलो आम्ही राहतो भारतात पण आमचा झोपायचा टायमिंग हा अमेरिकेचा आहे. आम्ही राहतो भारतात आमचा झोपण्याचा टायमिंग मात्र अमेरिकेचा आहे. अमेरिकेचा म्हण बघ अमेरिकेचा विकीचा नाही रेखेचा अमेरिकेचा सरळ लागून पूर्ण. आम्ही राहतो भारतात पण आमचा झोपण्याचा टाइम अमेरिकेचा आहे. टाइम हा म्हण पुढे टायमिंग हा टाइम नाही. आम्ही राहतो भारतात पण आमचा झोपण्याचा टायमिंग हा अमेरिकेचा आहे. ना आपण पुढे म्हण नाद करते का झोपायला लागते रात्री उशीरला असं म्हण ओके. आमचा झोपण्याचा टायमिंग आमचा झोपण्याचा टायमिंग मात्र अमेरिकेचा आहे. टायमिंग हा किंवा मात्र हा मात्र कोणतं सोबत जाते हा का मात्र टायमिंग मात्र हा अमेरिकेचा आहे. चल म्हण थांब 1 2 3 स्टार्ट. आम्ही राहतो भारतात पण आमचा झोपण्याचा टाइम अमेरिकाचा आहे. हा नाद करते का हा कशाला म्हणलास तू मग काय म्हणायचं तुला हा म्हणला मी तुला सांगतो का नाही मी हा म्हणणार कुठं हा म्हणायची हा म्हणू नको आता टायमिंग मात्र म्हण रे बाळा सोपं जाते तुला. अमेरिकेचा आहे नाद करते का झोपायला लागते रात्री 12च्या नंतर नसता रात्री 12ला उशीर लावून ओके. चल 1 2 3 स्टार्ट. आम्ही राहतो भारतात पण आमचा झोपण्याचा टायमिंग हा काय म्हणलीस की अर्जुन तूच नको म्हणलीस म्हणती तू नको म्हणलीस म्हणून अर्जुन मी करायला म्हणला ना ताई आणि ह्याला बी म्हणलं अर्जुनला बी म्हणलं घरी विचार मला सांगा करायला नको अर्जुनला घेऊ का त्याच्या सोबत आहे अर्जुन त्याची करायची सोडत आहोत मी कधी कधी तू नको म्हणल्यामुळे मी सोडणार झालो तू
कुणाला विचार केला का म्हणलं मी नाही त्याला विचार आहे ना का म्हणलं मम्मी नको म्हणलेली म्हणून मी केलं नाही. त्याची दहावी आहे का आधीच नाही का पैसा आता ह्याचं टेन्शन आहे की मला एवढं बोलतो ताई ह्याचं टेन्शन कसलं आहे मला नापास जास्त माझ्यावर येते आधीच पैसा असा आहे म्हणायला लावतो काय नाही ह्याच्यात नाही त्याच्यात आलीस तू काय काय तर नाहीस काय एवढं. चला हा झूम कर मला मंडपल सपोर्ट देते पण लवकर थँक्यू. असं सपोर्ट पाहिजे म्हणलो घरून पण व्हिडिओ काय म्हणत नाही हसायचे काय वाटत नाही एक नंबर वाटते. आता ज्याने व्हिडिओ करायला कर त्याचीच मम्मी आहे ती बघा कसा विषय असताय म्हणजे आता दहावीला आहे त्यांना जरा टेन्शन आले तिचे व्हिडिओ करू ह्यानं रोज म्हणते बरं का मला भैया व्हिडिओ करू म्हणून व्हिडिओ करणं काय चुकीचं नाही हो फक्त विषय असा आहे व्हिडिओ करत करत जर लक्ष जर इकडे तिकडे झालं तर जरा नापास बिपास झालं तर वेगळं वाटतं लेकराला पण जरा कसं आहे त्याला सवय लागला नाद लागला की त्या गोष्टी नाद की माझंच मी सरळ सरळ माझ्या घरी सांगितलं पप्पा मम्मी मला शिक्षणाची आवड नाही शिकणार म्हणून सरळ सांगितलं असलं काही फालतूपणा करायला लाव तुम्हाला वाटते तर चुकून सक्सेस झालं तर तुम्हाला कळेल मी काय केलं चुकून फक्त 2 वर्ष काही नाही चुकून फक्त सक्सेस होऊ काहीच विषय नाही आणि जर चालू बी नसलो तर दुसरे प्लॅन बघ काय डोक्यामध्ये तिथं होईल त्याचा काही विषय नाही कारण लाईफ हे काही एन्जॉय करावंच लागते कारण लोक प्रत्येकानं काम बिन करून काहीच राहत नाही काम करून तर काय करायचं आज का तुम्हाला सांगतो 1-1 लाख 2-2 लाख पगार व्हायला माणसं काही जर गावामध्ये त्याला कुठं जर बाहेर घेऊन गेलो तर गपचूप काही कुठं नाही गेलं तर मार खाऊन येते तर एन्जॉय तर लाईफ काहीच नाही कुठं तरी बघते तुला असं तोंडोरी करून बघते कोणतं चालेल गाडीवर त्यांना आज करते काय असतं काही आता किती आहे 500-600 आहे त्याने घाल 40,000-40,000ची 3,000-3,000ची त्यांना वाटतं भारी आहे का असं करून बघते कोण चालेल वाटत ती येते धरून चापटा असले गुन्हा राहतात नुसतं पैसा आणि कपडे काहीच नसते माणूस क्वालिटी पाहिजे फक्त लाईफ एन्जॉय करायला पाहिजे कारण प्रत्येक माणसाला एकच लाईफ आहे कधी काय होईल काहीच सांगता येत नाही प्रत्येक दिवस मन मोकळं जगा खुश जगा आयुष्य 1 नंबर काढा काय टेन्शन घेऊ नका काम तर सगळ्यालाच करायचं 10,000 20,000 पगार काम करायचं शेवटला पण एन्जॉय लाईफ करा काही एवढंच माझं नाही काही नाही का कर बरोबर आहे का बरोबर या इकडे का बघा बसलं जाऊन दोघा म्हणलं गावला कुठला होता आम्ही भारतात राहतो पण आमचा झोपण्याचा टाइम मात्र टायमिंग म्हणलं तुला कप्पा हिड घालतो बाबा खाल्ली उचलून माकडा टाइम का झाली टायमिंग जुळते रे बाबा टाइम वेळ टायमिंग जरा चालू का जरा ती ING लेवल लागते रे बरं तुला टाइम सांगायचं म्हणजे वेळ टाइम म्हणजे वेळिंग वेळिंग नाही तुला जसं म्हणलं तसं म्हणा चल टायमिंग म्हण जरा भारी वाटतं डायलॉग मोठा वाटतं 1 नंबर होते आणि रात्री झोपायला किती म्हणावं रात्री म्हणावंच लागते नाद करते का झोपायला लागते रात्री उशीरला एवढंच म्हणते म्हणजे शेवटला आता म्हणलं हो म्हणून शेवटला डायलॉग जायला असं ओके 1 2 3 स्टार्ट. आम्ही भारतात राहतो पण आमचा झोपायचा टायमिंग मात्र अमेरिकाचा आहे. डबल म्हण 1 2 3 स्टार्ट. आम्ही भारतात राहतो पण आमचा झोपायचा टायमिंग मात्र अमेरिकाचा आहे. नाद करते का झोपावंच लागते रात्री 12च्या नंतर. बिनकामाचं 12 घातलं का नाही त्याला काय नसतं काय होऊन जातं व्हिडिओ मग रात्री वाजतात 12 म्हणावं काय मध्ये खेळा अडकवायचं खिळा नाही रे आला म्हणलो का अर्जुन याच्या मम्मी नात्तर बोलली गाईज आता बघा याचे व्हिडिओ पहिले 2-3 केलेले ते घरून परमिशन नव्हते याच्या. आता ह्याच्या घरचं जरा कसं आहे आमच्या घरचं याच्या घर जरा जास्त चांगला आहे म्हणजे संबंध लई चांगला आहे जरा चांगला म्हणजे जरा नातं बी आहे जरा. आणि ह्याच्या घरचं जरा कसं होतं जरा मम्मी जायची स्ट्रिक्ट आली ह्याला लगे मग भरपट्टा देते लगे मारामारी लेकरा दोन्ही अवघड केल्या ती जरा अवकाळीच आहे त्याचा काहीच विषय नाही. चला काय अजून काही स्टँड लावतो कोणी नव्हतं म्हणून आता दोघं आले दोघं बी हक्का झाल्यावर काय बोलून नाही हक्का नाही ही असता हक्क करून दो कुठून माहित आहे एंट्री डायरेक्ट तिकडून गुताडावून डायरेक्ट तिकडे पुतळा तिकडून वाटा इकडून खुर्ची नाही अजून हा
10K सेलिब्रेशन करायचं आहे का भारी, एक नंबर करणार भारी, काही विषय नाही. आता जो व्हिडिओ करू थांबा, 2 व्हिडिओ घेतो, ब्लॉग लय मोठा होईल, स्टॉप करतो. ते स्टेटस स्टोरी लावण्याआधी त्या लोकांना ब्लॉक करा जे तुम्हाला चांगलंच ओळखतात. चांगली स्टेटस स्टोरी लावण्या अगोदर का लावण्याआधी अगोदर शुद्ध बोललो, माझ्या गावाला बोल काही बी नाही. चांगली स्टेटस पंपामध्ये गेलो बघा. चांगली स्टेटस स्टोरी लावण्या एक शब्द म्हणून केला. चांगली स्टेटस स्टोरी लावण्याआधी त्या लोकांना ब्लॉक करा. त्या लोकांना ब्लॉक करा. ब्लॉक काय ही ब्लॉक आपला ब्लॉक, त्या लोकांना ब्लॉक करा. ब्लॉक त्या लोकांना आधी ब्लॉक करा. त्या लोकांना आधी ब्लॉक करा जे तुम्हाला चांगलंच ओळखतात. जे तुम्हाला चांगलंच ओळखतात. म्हणा चांगलंच ओळखतात. तसं म्हणा, उगा करू नका इथंच. चांगली स्टेटस अजून आठवलं का डबल चांगली थांब रे. वन लावण्या अगोदर चांगले स्टेटस म्हणून फक्त स्टोरी लावू दे. स्टोरीच म्हणणं स्टेटस लावणार कोणी स्टोरी नाही, स्टेटस म्हणत दोन्ही म्हणे काय उरले माकडा येणार का, येणार का दोन्ही बी म्हण. चांगली स्टेटस स्टोरी थांब 1 2 3 स्टार्ट. चांगले स्टेटस स्टोरी लावण्या अगोदर ज्या लोकांना ब्लॉक त्या लोकांना ज्या काय त्या लोकांना आधी ब्लॉक करा जे तुम्हाला चांगलंच ओळखतात. तुम्ही बघून राहिले आज कसं काय की लोक मी खरोखर सांगू का, सकाळी काय व्यायाम करू लागलो, व्यायाम करता बघा जरा हाय जरा बॉडी आहे आपली, काही विषय नाही, थोडी आहे ढबरा ढरी भेटू शकते, तुम्हाला वाटत नाही म्हणून जरा व्यायाम करू लागलो, कधी व्हिडिओ करावं म्हणलो, स्टँड बिंड आहे की सगळं असं लावलो. एवढे लोक बघते तो कॉन्फिडन्स लो होत आहे, हसते अजून बघत नाही, ही करते व्हिडिओज करत नाही, गपचूप ठेवतो, गपचूप काही व्यायाम करताव, काही काय नाही नाही काही असं ही जरा येताव डंबल जाताव. बॉडी दाखवा तुम्हाला, थांबा अजून बॉडी एक नंबर बॉडी आहे. जर मला काम असतो डॉन म्हणतात डॉन. कॅमेरा तुझ्या दिसतंय का, असं दिसतंय बघा डॉन दिसतंय का थोडी थांबा जरा, काही दिवस थांबा जरा, बॉडी बिडी म्हणून लोक तर काही विषय नाही म्हणणार, एकच नंबर दिसणार नाद करते टाकलो असतो व्हिडिओ, पण नाही थांबा का करतो, ब्लॉगिंग चालू करताना प्रत्येक ब्लॉगिंग स्टार्टिंग सकाळपासून करतो, जरा व्यायाम दाखवता येते तुम्हाला. हाय का नंबर हा डिग्री जा ना म्हणजे आत्ताच मला सुद्धा टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं, टेन्शन असतं डिग्री जात असं म्हणते जात नाही आमची ब्लॅक आहो काळा घालतो अजून मग कसं दिसताल इकडे बंद थोडा लोक. अर्जुन तू म्हणायचं माझं नाव अर्जुन आहे, परश्या आलं की तू म्हणायचं माझं नाव परश्या आहे, दोघं शांत व्हायचं 2 मिनिट असं करायचं. झालं एवढंच आहे, पर्यंत तुला म्हणायचं झालं एवढंच आहे, संपलं. प्रत्येक वेळी बोल कुठं हसू तुम्हाला असं म्हण एवढंच आहे. आयफोन मध्ये त्याचं लक्षच नाही बाबा, लक्षच नाही त्याचं जर पालो पुढची 2 काय हे ना म्हणते माझं नाव अर्जुन आहे, मी म्हणतो माझं नाव अर्जुन आहे. बघायचं लक्ष घ्या लक्ष. तिकडे कोण आहे हाय तो का माझी दीदी हाय करेल शिडी हाय हॅलो नजर चुरू चुरू बघलेल्या बाबा झालं लय बघू नका लय बघू नका तिला. चल रे ये लवकर मारायचं आम्ही आयफोन मध्ये घेतो शेवटी जरा कॅमेरा दोघं राहायचं ब्लर तिथं 4-5 काहीतरी व्हिडिओ झाले तर एवढंच करून आवाज करतो. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सपोर्ट द्या फक्त देणाऱ्यांनो, एक नंबर सपोर्ट द्या फक्त तुम्ही, काही विषय नाही, फॉलो करा काही विषय नाही. सध्या सपोर्ट लई भेटत नाही मला माहिती आहे, कारण स्टार्टिंगला कोणी सपोर्ट करत नाही. सपोर्ट फक्त देणाऱ्यांना फक्त एकदा ओके मध्ये द्या बस, एवढीच अपेक्षा आपली. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.